नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 2 ऑक्टोंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी PM किसानचा 20वा हप्ता वाराणसी येथून वितरित केलेला आहे. परंतु मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना PM किसानचा 2000चा हप्ता भेटलेला नाही. तर त्या संदर्भातली जी काही सूचना असेल किंवा जे काही नोटीस असेल ते शासनाने PM किसानच्या पोर्टलवरती प्रसिद्ध केलेलं आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 20वा हप्ता आलेला नाही त्यामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी eKYC केलेली नाही. तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना eKYC करणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, eKYCसाठी तुम्ही OTPद्वारे मोबाईलने देखील eKYC करू शकता किंवा जवळच्या कॅम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन तिथून अंगठा देऊन थंबने देखील तुम्ही eKYC करू शकता. जोपर्यंत eKYC तुम्ही करत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला PM किसानचा हप्ता हा भेटणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 20वा हप्ता मिळालेला नाही त्याचे कारण म्हणजे मित्रांनो, असे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या नावावरती 2019 नंतर जमिनीची मालकी आलेली आहे. तर मित्रांनो, त्यासाठी शासनाने शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे की ज्यामध्ये म्हणत आहेत शासन की 1/2/2019 नंतर शेताची मालकी मिळवलेल्या शेतकऱ्यांना PM किसानचा लाभ भेटणार नाही. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हा लाभ कोणासाठी नसणार आहे तर 1/2/2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन खरेदी करून आपल्या नावावरती घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ भेटणार नाही. परंतु मित्रांनो, या शेतकऱ्यांचे पूर्वीचे वारस म्हणजे कुणाचे वडील असतील, कुणाचे भाऊ किंवा कुणाची आई, असे पूर्वीचे जे वारस असतील ते मयत झाले आहेत व त्यांना 2019 नंतर वारस म्हणून त्यांचे नाव लागले असेल, म्हणजे त्यांच्या मुलग्याचे असेल, पत्नीचे असेल, भावाचे असेल, तर त्यांना या योजनेतून लाभ भेटणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2019 नंतर नवीन जमीन खरेदी करून 7/12ला नाव लावून PM किसानमध्ये योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ भेटणार नाही. त्यानंतरचे महत्त्वाचे दुसरे कारण म्हणजे मित्रांनो, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. एकाच कुटुंबातील म्हणजे मित्रांनो, एकाच रेशन कार्डमध्ये असणारे, मध्ये पती पत्नी असेल किंवा एखादी प्रौढ व्यक्ती असेल आणि त्याच कुटुंबातील एखादी लहान व्यक्ती असेल किंवा एकाच कुटुंबातील वडील व मुलगा असेल किंवा भाऊ असतील, असे एकाच कुटुंबामध्ये म्हणजे एकाच रेशन कार्डमध्ये त्यांची नावं आहेत व ते या PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्यांचे PM किसानचा हप्ता शासनाने थांबवलेला आहे. त्याची पडताळणी करूनच शासन इथून पुढचा लाभ त्यांना देणार आहे. त्यासाठी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना eKYC करण्यासाठी शासनाने सांगितलेले आहे त्यांना eKYC करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपले नाव eKYCसाठी आलेले आहे की नाही, आपले PM किसानचे जे स्टेटस आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे तुम्ही स्वतः देखील मोबाईलवरून पाहू शकता. त्याबाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती तयार केलेला आहे. तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता व त्या पद्धतीने आपला स्वतःचा स्टेटस चेक करू शकता. तर या कारणामुळे मित्रांनो, PM किसानचा आत्ताचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना भेटलेला नाही. अशीच नवनवीन माहिती व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या WhatsApp ग्रुपवरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.